नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण पालक आणि बटाट्याचा वापर करून अगदी छान नाश्त्यासाठी असो किंवा दुपारच्या जेवणासाठी आज आपण अगदी परफेक्ट पौष्टिक चविष्ट असे पालकचे पराठे बनवणार आहोत. बघू शकाल अगदी छान असं आपले लुसलुसीत पालक आणि बटाट्याचा पराठा हा तयार आहे. चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथं एक जोडी पालक घेतली. त्यानंतर लगेच साईडला आपण गॅसवरती कढई गरम करून घ्यायची. लगेच त्याच्यामध्ये 2 ग्लास हलकंसं पाणी गरम करून झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आपल्या पालकाचा तसाच अगदी छान हिरवागार रंग टिकून राहण्यासाठी लगेच याच्यामध्ये 1 चमचा मी साखरेचा वापर केला आहे. आपलं पाणी आता गरम झालं आहे. त्यानंतर मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी पालकही धुवून घेतली. धुवून घेतलेली पालक यामध्ये टाकून चमच्याच्या सहाय्याने आपण याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेता. आता आपल्याला पालक ही अगदी जास्ती वाटत असेल आणि पाण्याचं प्रमाण हे अगदी कमी वाटते. जसजशी आपली पालक शिजत जाईल तसतसं तिचं जे आकारमान आहे ते कमी होत जाईल आणि पाण्यामध्ये अगदी सहज ती व्यवस्थित डीप ही होते, म्हणजे पाण्यामध्ये व्यवस्थित ती मिक्स होते. तर लगेच मी याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यानंतर लगेच आपण मंद गॅसवरती आता हिला शिजवून घेणार आहोत. यावरती झाकण ठेवून कमीत कमी 3 ते 4 मिनटात अगदी सहज आपली पालक ही लगेचच ती शिजून होते. तर तुम्हाला लगेच मी अगदी थोड्या वेळानंतर 2 मिनटानंतर दाखवते. तर आपली पालक ही थोडीशी शिजली आणि पाण्यामध्ये अगदी सहज ती बुडते. तर लगेच आपण पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा मी 2 मिनटं शिजवून घेणार आहोत. अजिबात आपल्याला जास्त वेळ शिजवून घ्यायची गरज नाही. लगेचच पालक ही अगदी छान अशी आपली शिजून तयार आहे. आता लगेच आपण गॅस हा बंद करून घ्यायचा. याला गरम पाण्यामध्ये पुन्हा ही पालक व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर व्यवस्थित मिक्स करून झाली. त्यानंतर लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये मी अगदी गार असं पाणी घेतलं आहे. गार पाण्यामध्ये ही गरम पालक आपण टाकून घेणार आहोत. याचे 2 फायदे असतात. जी आता तिची कुकिंग प्रोसेस आहे ती लगेचच बंद होते आणि आपले गार पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या पालकाचा कलर हा तसाच टिकून राहतो. गार पाण्यामध्ये मी टाकून घेतले. आता आपण ह्या गार पाण्यामध्ये फक्त 2 मिनटं राहू देणार आहोत. त्यानंतर गार पाण्यामधनं काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिला टाकून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण संपूर्ण पालक ही मी काढून घेतली. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही आवडीनुसार कमी जास्त आपण घालून घेऊ शकतो. आवडीनुसार हिरवी मिरची आपल्याला पराठा हा कितपत तिखट हवा आहे त्यानुसार आपण हिरवी मिरचीचा वापर करून घेऊ शकतो. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंचचा आल्याचा तुकडा. लगेचच जे आपण पाण्यामध्ये पालक ही भिजून ठेवली ती गार पाणी त्याच्यातनं अगदी थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला बारीक हिला फिरवून घेतली. तर अशा पद्धतीने आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतली, पेस्ट तयार करून घेतली. पण अजूनसुद्धा मला ती थोडीशी जाडसर अशी वाटते. पुन्हा आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी हे घालून पुन्हा हिला मिक्सरला अगदी फाईन अशी याची पेस्ट तयार करून घेऊ. जेवढी आपण छान पेस्ट तयार करून घेऊ तेवढा छान आपल्या पिठाला कलर हा येईल. तर लगेच मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतली. आपली आता पेस्ट ही अगदी छान अशी पालकची तयार आहे. तर तुम्ही बघू शकाल पालकाचा कलर अजिबात न बदलता अगदी छान हिरवागार असे आपल्या पेस्टला कलर हे आले. साईडला मी परातीमध्ये 3 कप आपलं गव्हाचं पीठ घेतलं आहे. आपल्या गरजेनुसार आपण गव्हाचं पीठ घ्यायचं. लगेचच त्याच्यामध्ये 1 वाटी मी मैदा हा घालते. मैद्यामुळे आपल्या जे पराठ्याचं वरचं कवर असेल ते खूप छान असं खुसखुशीत तयार होतं, म्हणून मी ते मैद्याचा वापर करते. जर आपल्याला आवडत नसेल, स्किप केला मैदा तरी काही हरकत नाही. लगेचच त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले. लगेच अगदी छान खुसखुशीत वरचं कवर येण्यासाठी इथं मी साखरही वापरते. पिठी साखरेमुळे खूप छान असं आपला खुसखुशीतपणा आपल्या पोळीला पराठ्याला येतो. नेहमी तुम्ही पुरणपोळी असो किंवा कुठलाही पराठा बनवत असाल तर त्यावेळेस नेहमी आपण पिठी साखरेचा वापर करा. लगेच याच्यामध्ये मी छोटे 2 चम्मच याच्यात तेल हे घातले. तेल किंवा तूप आपण आवडीनुसार रूम टेम्परेचर गार मी तेलाचा वापर केला आहे. पिठामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी पिठामध्ये तेल हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता लगेच आपण याच्यामध्ये अगदी थोडी पालकाची प्युरी ही घालत आपण आता एकसारखी छान मऊसूत अशी कणिक ही मळून घेणार. अगदी सहज आपल्या एवढ्याच प्युरीमध्ये आपले अगदीच छान मऊसूत कणिक ही मळून होते. जर आपल्याला एक्स्ट्राचं पाणी लागत असेल तर आपलं साधं पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. आता मी अगदी थोडी प्युरी घालत अगदी छान मऊसूत अशी कणिक ही मळून घेतली. त्यानंतर पुन्हा आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून ही कणिक ही पुन्हा तेलामध्ये
मळून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने अगदी छान मऊसूत कणिकही मळून घ्या. आपण नेहमी पोळींची कणिक मळतो अगदी तशीच मी कणिकही मळून घेतली. फक्त तिला थोड्या वेळ जास्ती अगदी छान अशी चोळून घ्या. त्यामुळे अगदी छान असा आपला तो मैदा एकजीव होतो आणि आपली कणिक ही अगदी छान मऊ होते. लगेच आपली कणिक मळून झाली. याच्यावरती झाकण ठेवून कमीत कमी आपण 1 तास याला आता रेस्ट करून घेणार. तोवर आपण इतर तयारी ही करून घेऊ. सारण आपण बटाट्याचं आता सारण बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, अख्खे धने मी वापरते. जर आपल्याकडे नसतील तर डायरेक्ट आपण धने पावडर वापरले तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेली अगदी थोडीशी कोथिंबीर आपण याच्यात घालतोय. लगेच आपण आता मिक्सरला याचं वाटण तयार करून घेणार. तर बघू शकाल अगदी छान असं आपलं वाटण हे तयार झालेलं आहे. एका आपण बाउलमध्ये त्याला काढून घेऊया. उकडून मी आधीच याला मंद आचेवरती 2 शिट्ट्या करून बटाटे हे उकडून घेतले, गार झाले. आता लगेच आपण याचं साल हे काढून घेणार आहोत. आता आपल्याला पराठे बनवताना कधीही बटाटे अगदी मऊसूत असे उकडून घ्या. जर तुमचे थोडेफार कच्चे बटाटे राहिले तर ज्यावेळेस आपण पराठा खातो ते थोडीशी चव त्याची बिघडते. म्हणून मी मंद गॅसवरती 2 ते 3 शिट्ट्या करून अगदी छान मऊसूत बटाटे हे उकडून घेतले. त्यानंतर त्यांचं साल हे काढून घेतले. त्यानंतर लगेच आपण हे बटाटे किसणीने किसून घेणार. हाताने मॅश करून घेतले तरी काही हरकत नाही, पण हाताने मॅश करून घेतल्यानंतर मध्ये मध्ये थोडेफार बटाट्याचे तुकडे राहतात आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण पराठा हा लाटून घेतो, लाटताना तो पराठा हा फाटतो. म्हणून मी कधीही पराठे बनवताना किसणीच्या सहाय्याने अगदी छान असा बटाटा हा किसून घेतो. त्यामुळे आपले आपला पराठा हा कधीही फाटत नाही. एकसारखा अगदी छान पराठा आपला तयार होतो. तर आपले बटाट्याचं किस देखील तयार झालं आहे. त्यानंतर लगेच आपण आता याला फोडणीही देऊन घेणार आहोत. त्यासाठी मी साईडला पॅन गरम करून घेतला. याच्यामध्ये आपण फक्त अर्धा चमचा तेलही गरम करून घेणार आहोत. ज्यावेळेस कुठलंही बटाट्याचं सारण तुम्ही बनवत असाल, म्हणजे भाजी बनवत असाल, पराठ्यांसाठी असो, वडापावसाठी असो किंवा पार्टीसाठी, तेव्हा कधीही तेलाचं प्रमाण हे कमी वापरा. त्यामुळे आपलं चिकट असं सारण तयार होत नाही आणि अगदी तेलकट देखील तयार होत नाही. तर लगेच आपलं तेल हे अगदी छान गरम झालं आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा मी मोहरी अगदी छान तडतडून घेतली. त्यानंतर लगेच जे वाटण आपण तयार करून घेतलं हिरवी मिरचीचं, ते अगदी थोडासा हिंगमुळे खूप छान अशी चव आपल्या बटाट्याच्या सारणाला येते. लगेच आपण हा मसाला अगदी छान परतून घेतला आहे आणि हा मसाला अगदी छान परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालून पुन्हा याला देखील आपण या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. संपूर्ण मसाले अगदी छान परतून झाल्यानंतर लगेचच आपण किसून घेतलेला बटाटा यामध्ये घालून याला व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेणार आहोत. अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालून लगेच याला देखील आपण व्यवस्थित मिक्स करत, लगेच आपण थोडंसं मिक्स झाल्यानंतर लगेच गॅस हा बंद करून घ्या. हे सारण अजिबात जास्ती गरम करून घेऊ नका, नाही तर लगेच बटाटे हे पाणी सोडतात आणि त्यामुळे आपलं सारण हे चिकट आणि ओलसर तयार होतं. आता लगेच आपण गॅस हा बंद करून याला मिश्रणला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपलं बटाट्याचं अगदी छान असं सारण तयार झालं आहे आणि इकडं आपलं 1 तास होऊन अगदी छान मऊसूत आपली कणिक देखील अगदी छान अशी तयार झाली. पुन्हा मी तिला 1 ते 2 मिनटं अगदी छान अशी चोळून घेतलेली आहे. मध्यम आकाराचा गोळा घेऊन अशा पद्धतीने आपण हा गोळा तयार करून घ्यायचा. त्यामुळे आपला पराठा हा फाटत नाही. लगेचच मी त्याला अगदी थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेतलं आहे. पीठ लावल्यानंतर हाताच्या सहाय्याने आपण याची अशा पद्धतीने पारीही तयार करून घ्या. जर आपण हाताच्या सहाय्याने अशी पारी तयार केली ना, ती मध्यभागी जाडसर राहते आणि आजूबाजूला अगदी छान बारीक तयार होते. लगेच आपण बटाट्याचं सारण ह्या पारीमध्ये हलक्या हाताने आजूबाजूने दाबत आणि त्याला क्लोज आपण बंद असं करून घेणार आहोत. तर अगदी छान मी बंद करून घेतली पारी आणि आपला अगदी परफेक्ट असा आपला पराठ्याचा गोळा हा तयार झाला आहे. लगेच आपण याला पुन्हा आणखी थोडंसं पीठ लावून अगदी परफेक्ट असं आपण जाड बारीक आवडीनुसार पराठा हा तयार करून घेऊ शकतो. जर तुम्हाला जाडसर पराठा आवडत असेल तर थोडासा जाडसर लाटून घेतला तरी काही हरकत नाही आणि अगदीच तुम्हाला बारीक आवडत असेल तर अगदी बारीक देखील आपण लाटून घेतला तरी काही हरकत नाही. आणि ज्यावेळेस आपण पराठा हा लाटायला येतो, सर्वात प्रथम ज्यावेळेस आपला गोळा असतो त्यावेळेस आपण काय करायचं, हातानेच त्याला थोडंसं लाटून घ्यायचं आणि त्यानंतर लाटण्याच्या सहाय्याने त्याला लाटून घ्या. त्यामुळे एकसारखा असा आपला पराठा मध्ये सारण हा पराठ्याला लागताना छान पराठा आपला तयार होतो. आता आपला अगदी छान असा पराठा हा लाटून तयार झाला आहे. अजिबात कुठेही न फाटता अगदी छान परफेक्ट पराठा तयार आहे. लगेच पराठा शेकण्यासाठी मी साईडला आधीच तवा हा गरम करून घेतला आहे. लगेच त्याला आपण अगदी भरपूर असं तेल हे
तव्यावरती लावून घेतले. तेलाच्या जागेवरती आपण तूप किंवा बटरच्या आवडीनुसार आपण वापर करून घेऊ शकतो. तर तेल लावून झाल्यानंतर लगेच मी पराठा हा यावरती टाकून दोघी साईडने अगदी छान खरपूस होईपर्यंत आपण पराठा हा तेल लावून शेकून घेणार आहोत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर बघू शकाल अगदी छान असा आपला पराठा मी दोघी साईडने अगदी छान भाजून घेतला आहे. तर दिसायला जेवढा अप्रतिम आपला हा पराठा दिसतोय तेवढाच चविष्ट पौष्टिक असा हा पराठा हा तयार होतो. नक्की तुम्ही एक वेळेस ट्राय करा. मुलं अगदी आवडून खातील. मुलांना डब्यासाठी असो किंवा दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी आपण सहज याला तयार करून घेऊ शकतो, बनवून घेऊ शकतो. याला आपण आवडीनुसार दह्यासोबत, चटणीसोबत, सॉससोबत आपण अगदी सहज याला खाऊन घेऊ शकतो. असा देखील फक्त पराठा आपण बटर लावून किंवा तूप लावून तरी खाल्ला तरी अप्रतिम हा पराठा असा चवीला लागतो. अगदी छान असा पौष्टिक पराठा आपला तयार आहे.